मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी आवळ्यापासून 2 प्रकारचे मुखवास कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर अशा प्रकारे 1 किलो मी मोठ्या साईजमध्ये हे आवळे घेतलेले, कारण हे आवळे असे किसताना आपल्याला व्यवस्थित हातात पकडून किसता येतात आणि स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतलेले। तर अशा प्रकारे किसणी घेतलेली आहे आणि आता आपण हे किसून घेऊया। आणि असा येलो शेड थोडीशी झालेली आवळे शक्यतो तुम्ही घ्या, एकदम डार्क हिरवा घेऊ नका, त्याच्याने काय होतं थोडा तुरट जास्त लागतो। हा थोडा येलो शेड मध्ये असला ना तर मुखवास जास्त तुरट लागत नाही। तर अशा प्रकारे सगळा आवळा किसून घेतलेला आहे। तर आपल्याला मुखवास हा 2 प्रकारात दाखवायचा आहे, त्याचा आता आपण डिवाइड करूया, 2 भाग करायचे। आता हे 2 प्लेट मध्ये मी अर्धा अर्धा करून घेते। आता हा गोड करणार आहे तर मी याच्यात पिठी साखर 4 टेबलस्पून घालते। आता याच्यात मी काळे मीठ घालते अर्धा टेबलस्पून आणि याच्यामध्ये पण अर्धा टेबलस्पून आणि जिरा पावडर अर्धा टेबलस्पून, पावडर अर्धा टेबलस्पून आणि सेंदव मीठ चवीनुसार घाला। थोडंसं मीठ जास्त असं असलं तरी छान टेस्ट लागते, म्हणजे कसं की हे सोक केले जातं तर मीठ वाळल्यानंतर थोडंसं हे खारट आणि आंबट छान टेस्ट लागून जाते। तर 1 टेबलस्पून शक्यतो घालाच। तर आपला हा मुखवास गोड असल्यामुळे मी याच्यात आलं नाही घालणार। आता याच्यामध्ये मी अद्रक घालते थोडंसं किसून, म्हणजे एक अर्धा टेबलस्पून इतकं किसायचंय, किसूनच घालायचंय। तर आवळा किसताना पण मी असा मोठ्या जे किसणीचे होल असतात त्याच्याने किसलेला आहे आणि मग त्याच्या अशा लांब लांब किस पडलेला आहे। तर तो शक्यतो तसा करायचा, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी निघतं, म्हणजे आवळ्यातून ज्यूस कमी निघतं आणि लवकर सुकतो, म्हणून असं मोठ्या किसणीने जाडसर असं किसून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। तर हातानेच करा असं, म्हणजे एकसारखं सगळं यायला लागतं। आता हे ताटातच असं पसरून घ्यायचंय, म्हणजे असं एकसारखं असं सगळीकडे एकसारखं ठेवायचंय, म्हणजे ते वाळायला सोप्या पद्धतीने वाळलं जातं। म्हणजे कसं एक पातळ असं टाकायचंय, प्लास्टिकवर किंवा कपड्यावर टाकायचं नाहीये, कारण प्लास्टिकवर टाकलं तर वेळ पण लागतो आणि कॉटनवर जरी टाकलं तर आपलं त्यातलं आवळ्याचं जे सिरप असतं, पाणी असतं, तर ते कपड्यात सोक केलं जातं, म्हणून कपड्यावर आवळा शक्यतो वाळू नका, त्यातलं पौष्टिक प्रमाण कमी होतं। तर आता याच्यात साखर असल्यावर साखरेला थोडं पाणी सुटतं, तर आपल्याला 2 दिवस लागणार आहे सुकवायला। तर कडक ऊन असेल तर 2 दिवसात छान सुकले जातं, पण फॅनच्या हवेत पण तुम्ही सुकवू शकता। पण तुम्हाला जर वर्षभर स्टोअर करायचं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं उन्हाचं प्रमाण द्यावंच लागणार आहे। तर हा साखरेपासून आपण बनवलं होतं, याच्यात साखर घातली होती म्हणजे, आणि याच्यामध्ये फक्त मसाले घातले होते, जिरा, मिरा, काळा मीठ वगैरे। तर छान असे वाळले दोन्ही पण मस्त, हे वर्षभर पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही मुखवास करून पहा, ट्राय करा आणि अन्नपूर्णा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।